राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307,25,00,000 रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी सादर केला आहे. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकाचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2,109 कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 2024 अंतर्गत 596 कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर 2023 आणि जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने 307 कोटी रुपयांची निधीला मंजुरी दिली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधील या 26 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकासाठी 3 हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेश ही शासन निर्णय देण्यात आले आहेत. दरम्यान, अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं. राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र आता राज्य सरकारने हा आरोप फेटाळून लावलेला आहे. धन्यवाद.